नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण असे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडसुद्धा तुम्हाला रडवणारा आहे. असाच इतका इमोशनल, इतका गैरसमज अजूनही त्यांचे दूर झालेले नाही आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा प्रेक्षकांनो, इकडे सुरुवातीला आपण बघतो की काव्या पार्थसोबत बोलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की अहो मी काय म्हणते, लगेच पार्थ पाठ फिरवतो. आणि बघा इकडं अनिशा पण पुढे बोलण्यासाठी येते की जिजू. तेवढ्यात तिला पार्थ म्हणतो की एक्सक्यूज मी. अनिशा म्हणते की जिजू असं नका ना करू, तुम्ही नेहमी कायम काव्याला समजून घेत आलात, मग आता तिला काय सांगायचं हे एकदा ऐकून तरी घ्या ना. बघा पार्थ म्हणतो की थकलोय मी आता समजून घेता घेता. पार्थ म्हणतो की नाही सहन होते. बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो म्हणतो की आई बाबा मी आता बाहेर चाललोय. आणि बघा प्रेक्षकांनो, मानिनीताईंना हे काय आवडलेलं नसतं आणि ते म्हणतात की वेडा आहे का तू पार्थ. बाबा म्हणतात तू असं काय करतोस. नंदिनीताई म्हणतात की तू कुठेही जाणार नाहीयेस. पार्थ म्हणतो की नाही राहू शकत मी. बघा प्रेक्षकांनो, पार्थ निघायला जाणार तेवढ्यात काव्या त्याला आडवी येते आणि म्हणते की पार्थ नाही, कुठेही जायचं नाहीये तुम्ही. बघा प्रेक्षकांनो, काव्या खूप समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की ऐका ना, झालं गेलं विसरून जा ना. काव्या म्हणते की हे सगळं विसरून आपण नवीन सुरुवात करूयात ना पार्थ. बघा प्रेक्षकांनो, इकडे ही रम्या नाही नाही असं म्हणते. काव्या इकडे खूप विनवणी करते, म्हणते की प्लीज. काव्या म्हणते की माझ्या मनाची पाठी कोरी करून मी तुमच्याकडे आलीये. बघा पार्थ म्हणतो की तुमच्या मनाची पाठी कोरी झाली आहे. पार्थ म्हणतो की त्यावर तुम्ही कोणाचंही नाव लिहू शकता. पार्थ म्हणतो की माझ्या मनाची पाटी फुटलीये, त्यामुळे आता त्यावर कोणाचंही नाव लिहिता येणार नाहीये. इकडे पार्थ म्हणतो की एक काम करा, तुम्ही सुद्धा जा बाबांबरोबर. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे तर ह्या पार्थने सुद्धा वेगळाच निर्णय घेतलेला आहे आणि मानिनी काकू म्हणतात की अरे. आणि बघा पार्थ निघणार तेवढ्यात त्याला काव्या हात धरून अडवते आणि म्हणते की पार्थ थांबा. काव्या म्हणते की तुम्ही कुठेही जाणार नाहीयेत पार्थ. काव्या म्हणते की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये देशमुख. पार्थ म्हणतो की हात सोडा. काव्या म्हणते की नाही सोडणार. पार्थ इतका नम्रतेने म्हणत असतो की प्लीज हात सोडा. काव्या म्हणते की मी नाही सोडणार. मग पार्थ आवाज चढवतो आणि हात काढून घेतो आणि म्हणतो की हात सोडा. इकडे ही रम्या म्हणते की ती चिटकी आहे ग ही. पार्थ एवढा सांगतोय जा म्हणून तरीही जात नाहीये. वसुआत्या म्हणतात की नाहीतर काय, हिला ना समजतच नाहीयेत गोष्टी बहुतेक. बघा परत पार्थ पुढे जातो आणि तेवढ्यात काव्या खूप रडते आणि म्हणते की पार्थ मी हात जोडून विनंती करते तुमच्याकडे, प्लीज नका ना जाऊ कुठे, आणि नका ना असं करू. आणि कुठे जाणार आहेत तुम्ही आणि कसे जाणार आहे सांग ना. हे तुम्ही तयार केलेलं नाव आहेत ना. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही वसुआत्या म्हणतात की अगं हे कधी झालं. काव्या म्हणते की याला काहीतरी अर्थ आहे देशमुख, आपण वेगळं व्हायला एकत्र नाही आलोय देशमुख. आणि पार्थ म्हणतो की आपण वेगळं व्हायला एकत्र नाही आलोय हे काही तासांपूर्वी ऐकलं असतं ना तुमच्या तोंडून तर आनंद झाला असता. पार्थ म्हणतो की पण तुमचं हे असं बोलणं ऐकून असं वाटतंय की कुणीतरी ऍसिड फेकून मारला आहेत माझ्यावर. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो हे मंगळसूत्र मी बनवलंयत ना, द्या. पार्थ म्हणतो की द्या मला ते मंगळसूत्र, मला तुमच्या गळ्यात बघवत नाहीये, द्या. इकडे काव्या म्हणते की देशमुख. पार्थ म्हणतो की द्या. इकडे पार्थला सुद्धा जड जातातच असतं प्रेक्षकांनो, तरी तो म्हणतो की प्लीज द्या. बघा ना प्रेक्षकांनो, इकडे मानिनीताई आणि विक्रम दादांची काय हाल झालेले आहेत ते. इकडे पार्थ म्हणतो की ते गळ्यातलं मंगळसूत्र द्या. इकडे काव्या म्हणते की नाही. पार्थ खूप जोरात चिरकतो तिच्यावर आणि म्हणतो की आय सेड द्या. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की द्या. आणि तिकडे त्याची आई म्हणते की पार्थ. तो त्याच्या आईला सुद्धा हात रोखून थांबायला लावतो. बघा ना प्रेक्षकांनो, आता पार्थ एवढा मोठ्याने तिच्यावर ओरडलाय तर तिने ते मंगळसूत्र आता काढत असते. तिची इच्छा नसताना सुद्धा तिला ते मंगळसूत्र काढून पार्थच्या हातात दिलं. आणि ते गाणं लागतं ते वनवाची वारी ग कसा विजवावा, कशा पायी झडवावा, उत्सवावा सोडवावा. बघा प्रेक्षकांनो, आणि पार्थने ते मंगळसूत्र हातात घेतलेलं असतं. त्याच्या कडा काढून घेतो पार्थ आणि ते पदर आहेत ना ते तिच्या हातात देतो, म्हणजे सर. आणि बघा त्या पॅन्डलचे कसे 2 तुकडे करतो तो. बघा प्रेक्षकांनो, हे पार्थचं वागणं ना कुणालाच पटलेलं नसतं, पण त्याच्या मनाची अवस्था पण कोणीच समजू शकत नाही हेही तितकंच खरं आहे. बघा त्याने त्या पेंडलचे 2 तुकडे केले, एक काव्या आणि एक पार्थ. झाले वेगळे प्रेक्षकांनो. बघा प्रेक्षकांनो, आणि ते तोडल्यानंतर हे पार्थ खाली टाकून देतो, पण बिचारी काव्याला
त्याची किंमत आहे ना, कारण ते मंगळसूत्र आहेत जे पार्थने तिच्यासाठी बनवलेलं असतं आणि तिला हे बिलकुल, बिलकुल म्हणजे बिलकुल सहन नसतं होत. ती ते पेंडंट उचलते आणि इकडे पार्थ म्हणतो की 2 तुकडे झालेत तुमच्या माझ्या जगाचे. पार्थ म्हणतो की आपण एकत्र नाही राहू शकत. बघा इकडे पार्थने सुद्धा निर्णय घेऊन टाकलेला असतो. तो काव्याला म्हणतो की तुम्ही तुमच्या घरी जा आणि पार्थ असंही म्हणतो नाहीतर तुम्ही इथे राहा, मी निघून जातो. बघा प्रेक्षकांनो, असं बोलल्यानंतर पार्थ तिथनं निघून जातो. मानिनी ताई खूप रडतात आणि म्हणतात की पार्थ, पार्थ आणि बाबा सुद्धा आवाज देतात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण पार्थ कुणाचंच ऐकत नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे मात्र वसुआत्या आणि रम्याला फार म्हणजे फार आनंद झालेला असतो. बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ खूप संतापलेला असतो. तो मध्ये येतो आणि त्याचा कोट काढून जोरात बेडवर आपटतो. बघा प्रेक्षकांनो, पार्थ इकडे आतमध्ये गेलेला असतो आणि इकडे आपण बघतो की नंदिनीने बॅग भरलेली असती. ती काही जीवाचं ऐकतच नाही. तिने बॅग भरलेली असती आणि जीवाने तिला जी साडी गिफ्ट केलेली असती ना, ती हातात असते तिच्या. जीवा बिचारा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो की नंदिनी थांब ना, ऐक ना माझं. आणि इकडे जीवा ओरडतच असतो की नंदिनी माझं ऐक तरी. बानेरे काकू पण म्हणतात की अगं बेटा थोडी शांत हो, काहीतरी ऐक. पण तिने ती साडी जोरात खाली आपटली असती जमिनीवर आणि काव्या म्हणते की काय करतेस ताई, ताई इकडं काडीची पेटी शोधत आहे. आणि बघा तिने काडीची पेटी खोललेली असती. जीवा म्हणतो की नंदिनी काय आहे. मानिनी म्हणतात नंदिनी काय करतेस तू. आणि बघा प्रेक्षकांनो, हे तिघच्या तिघ म्हणतात की नंदिनी प्लीज असं काही करू नकोस. पण नंदिनी खूप काय म्हणतो ना की राग अनावर न झालेला असताना की अशा काहीतरी गोष्टी घडतात. तसंच नंदिनीच्या बाबतीतही झालेलं आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे ह्या नंदिनीने रागाच्या भरात ती साडीच पेटवून दिली जी जीवाने फर्स्ट टाइम तिला त्याच्या पगारातनं आणलेली होती. बघा या दोघींना सुद्धा शॉकवर शॉक बसतायत आणि ह्या म्हणतात की वसुआत्या म्हणतात की काय हे. बघा सगळ्यांसाठी ही खूप धक्कादायक गोष्ट आहे प्रेक्षकांनो की एवढ्या आवडीने तिच्यासाठी साडी आणलेली तीच साडी नंदिनीने आज जीवाच्या रागापायी जाळून टाकली. आणि बघा ही नंदिनी म्हणते की आज ही आग माझ्या नात्याला नाही माझ्या विश्वासाला लागली आहे. नंदिनी म्हणते की मी आधीच सांगितलं होतं मी माझा विश्वासघात नाही सहन करू शकत. बघा प्रेक्षकांनो, आणि असं बोलून ती बॅग घेऊन तिथनं निघून जाते. आणि इकडे बघा मानिनी काकू म्हणतात की नंदिनी अगं थांब बाळा. काव्या म्हणते की नंदिनी ताई अगं थांब ना ग, ऐक ना ग, ऐक ना ग ए ताई. बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्या म्हणते की काका काकू मी तिथनं जाणं बेटर आहे. बघा प्रेक्षकांनो, यात या दोघांची काय चुकी आहेत. ते बिचारे दोघींनाही थांबवण्याचा प्रयत्न करतात की अगं मानेही ताई म्हणतात की काव्या तू जरा शांत हो ना बाई. बघा प्रेक्षकांनो, इकडे तर वसुआत्या आणि रम्याच्याच मनासारखं झालेलं आहे. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे हा पार्थ बादली घेऊनच बाहेर आलेला असतो आणि बघा बाबा त्याला विचारतात की पार्थ काय चाललं आहे. बघा प्रेक्षकांनो, एकाने साडी जाळलेली असती आणि एकाने पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलेलं असतं. बघा प्रेक्षकांनो, इकडे आई बापाच्या जीवाला किती वाईट वाटत असेल. ते बिचारे कोणाकोणाला आणि काय काय समजवणार आहेत तेच कळत नाहीये त्यांना स्वतःला देखील. ते फक्त त्यांना दिलासा फक्त तेवढा देऊ शकताय आणि ते बिचारे काय काय त्यांच्या मनावर बितली असेल देवच जाणे. बघा आणि पाणी ओतून घेतल्यानंतर पार्थ म्हणतो की लग्न मानणारा प्रेमावर विश्वास ठेवणारा आजपासून मेला. बघा प्रेक्षकांनो, हे दोघे पण किती मोठे मोठे निर्णय घेऊन मोकळे झालेले असतात. का त्यांनी एक क्षणही एकमेकांवर प्रेम केलेलं नाहीत का. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो की ही त्याच्याच नावाची अंघोळ आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता कायच बोलावं अशी परिस्थिती झालेली आहे. काव्य आता एक शब्दही बोलू शकत नाही कारण पार्थने तिला बोलण्याचा चान्सच दिलेला नाहीये आणि पार्थच्या हातातनं बादली खाली पडून जाते. बघा प्रेक्षकांनो, असं बोलून पार्थ मात्र आपल्या रूम मध्ये निघून जातो. बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाला सुद्धा बिचारायला वाईट वाटत असतं की त्याची नंदिनी त्याला स्वतःला सोडून गेलेली आहे आणि ती साडी जाळलेली जळत असते. तिथं हा जीवा खाली बसतो आणि बघा इकडे जीवा म्हणतो की तू आपलं नातं जाळलं आहेस चकाचक बाई, पण मी त्याच राखेतून आपलं जग पुन्हा उभं करेल. बघा प्रेक्षकांनो, या अग्नीसमोर ह्या जीवाने शपथ घेतलेली असते आणि जीवा म्हणतो की शब्द आहे या पसाऱ्यावाल्याचा. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे काव्या सुद्धा स्वतःच एक वचन घेते आणि ती सुद्धा खाली बसते आणि म्हणते की मेलेल्या नात्याचं पुन्हा उभं करणं ही धमक आहेत काव्यामध्ये.
काव्या म्हणते की हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवेन देशमुख. बघा ना प्रेक्षकांनो, हे दोघेही आता नव्याने उठणार आहेत आणि त्या दोघांनाही आपल्या प्रेमामध्ये कसे पाडणार हे बघायला आता आपल्याला मज्जा येणार आहेत. पण असो, आत्ताचं काय आहे ते बघूया. इकडे मानिनी आणि विक्रम दादा बिचारे एकमेकांकडे बघतात. बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवा सुद्धा त्याच्या रूम मध्ये निघून जातो आणि काव्य सुद्धा तिच्या माहेरी चालले जाते. पण इकडे हे विक्रम दादा आणि मानिनी काकू तिला अडवतात की काव्या काव्य, आणि ही अनिशा सुद्धा तिला आवाज देते. पण प्रेक्षकांनो, ती कोणाचंच ऐकत नाही. ती सुद्धा घर सोडून निघून गेलेली असते. बघा ना प्रेक्षकांनो, इकडे मानिनी काकू खूप म्हणजे खूप जास्त खचलेल्या दिसत आहेत आपल्याला, आणि त्यांना आधार विक्रम दादा देतात की रडायच म्हणजे काही बोलत नाही पण आधार देतात. आणि बघा इकडे लगेच जीवा, अभिनंदन जीवा आणि काव्या याचा बोर्ड लागलेला असतो ना, तो सुद्धा एका साईडने पडून जातो. बघा ना प्रेक्षकांनो, अजूनही नंदिनी त्या सदम्यातनं बाहेर आलेलीच नाहीये. तिचे बाबा तिला घरी घेऊन आलेले असतात. तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिच्यासाठी पाणी नेतात. तिचे बाबा म्हणतात की नंदिनी बाळा, घे पाणी बेटा, घे पाणी. आणि ती खूप असं विचारांमध्ये असते आणि तिचे बाबा तिला हात लावतात. तेवढ्यात ती डचकते आणि तिचे बाबा म्हणतात की नंदिनी बाळा, पाणी पी. बघा प्रेक्षकांनो, पाणी घ्यायला जाणारच तेवढ्यात तिला त्या हातावर जीवाने काढलेलं नाव आठवतं की जीवानंदिनी. बघा प्रेक्षकांनो, आणि तिला ते आठवत असतं आणि बघा ते आठवून तिला अजूनच रडायला येतं. तिचे बाबा तिला सावरतात आणि म्हणतात की नंदिनी बाळा, घे पाणी पी बेटा. बघा ना प्रेक्षकांनो, इकडे ही नंदिनी पाणी पितीस तेवढ्यात खूप रडते आणि आपल्याला बघतो की काव्याचा आवाज येतो. काव्या म्हणते की ताई. बघा ना प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला आठवते की जेव्हा फार्म हाऊसवर होतो तेव्हा आपण किती छान एकमेकींसोबत खेळलो, नाचलो, गायलो. आणि बघा ना, जेव्हा त्यांचं सेलिब्रेशन होतं म्हणजे सक्सेस पार्टी होती, तेव्हा काव्या किती छान तिच्या ताईबद्दल बोलली, म्हणून तिची ताई लगेच स्टेजवर जाऊन तिला मिठी मारत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थने स्वतःला कोंडून ठेवलेला असतं आणि इकडे मानिनी काकू सारखा दरवाजा ठोठावत असतात. त्या म्हणतात की माझं ऐक बाळा पार्थ, दार उघड. अरे आपण बोलूयात ना, प्रश्न सुटतात, निघेल काहीतरी सोल्युशन. तू दार तर उघड. हे बघ, तू बोल माझ्याशी. तुला रडायचं असेल तर तू माझ्या कुशीत शिरून रड, असं कुढत बसू नको प्लीज. बघा ना प्रेक्षकांनो, असं वाटलं नव्हतं की एवढा मोठा बॉम्ब फुटणार, म्हणजे एवढं मोठं यांना दुःख होणार आहेत या गोष्टीमुळं. कित्येक गोष्टी बघा, पार्थचा चेहरा बघा, असं वाटतंय की पार्थ आता डायरेक्ट बदललेला असणार आहे. बघा प्रेक्षकांनो, किती भयंकर दिसतो आहेत ते. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की पार्थ दार उघड, आणि तेवढा तिथे रम्या येते आणि म्हणते की मामी. रम्या म्हणते की मामी काय झालं. मामी म्हणते अगं रम्या बघ ना ग, पार्थ काही केल्या दार उघडत नाही. आता तूच सांग, तुझं तरी ऐकतोय का बघ. बघा प्रेक्षकांनो, रम्या म्हणते की पार्थ अरे दार उघड ना, बघ ना, मामी हाका मारते आहेत तुला बाहेर. रम्या आवाज देते की पार्थ. मानिनी काकू सुद्धा आवाज देतात की ऐक ना रे पार्थ बाळा, दार उघड. इकडे मानिनी काकू म्हणतात की मला भीती वाटते ग रम्या, हा 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 आहेत काहीतरी. इकडे रम्या म्हणते की मामी म्हणतात की अगं नाही रम्या, त्याने दार उघडायला पाहिजे, त्याला सांग ना दार उघडायला. इकडे रम्या सुद्धा किती रडते बघा प्रेक्षकांनो, आणि ती म्हणते की मामी तू शांत बसत, तो असं काही नाही करणार. पार्थ. रम्या म्हणते की पार्थ अरे बाहेर ये ना, बोल ना आमच्याशी. पार्थ. रम्या म्हणते की पार्थ दार उघड. इकडे मानिनी काकू रडून खूप जाम झालेल्या असतात. त्या बिचारा सारखं म्हणत असतात की पार्थ उघड ना बाळा दार. रम्या म्हणते की हवं तर मी इथून निघून जाते, तू फक्त मामींसाठी ये ना बाहेर पार्थ. रम्या म्हणते की पार्थ तू ऐकतोयस का. रम्या म्हणते की अरे आत असं स्वतःला कोंडून घेऊन प्रश्न सुटणार आहेत का पार्थ. बघा प्रेक्षकांनो, पार्थ सगळं ऐकत असतो पण त्याला काही उमजतच नसतो. तो फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असतो. ही रम्या सारखी आवाज देत असते की पार्थ बाहेर ये. पार्थ म्हणते, रम्या म्हणते की पार्थ दार उघडणार आहे. मानिनी काकू म्हणतात की रम्या मला भीती वाटते ग, मला खरंच कळत नाही काय करू ग. बघा प्रेक्षकांनो, ही मानिनी ताई रम्याच्या गळ्यातच पडते. रम्या म्हणते की मामी प्लीज रडू नको ग. बघा प्रेक्षकांनो, ही रम्या सुद्धा रडते आणि ती मानिनी ताईंना जवळ घेते. रम्या म्हणते की मानिनी ताई म्हणतात की हा पार्थने दार उघडायला हवं ग. बघा प्रेक्षकांनो, इकडे आपण बघतो की काव्या घरी आलेली असते, पण बाबांना काव्याचा खूप राग आलेला असतो. प्रेक्षकांनो, आता यात काव्याची काय चुकी आहे हे बाबा तिथे बघायला होतेच ना. तरी पण बघा, बाबा
नंदिनीचीच काळजी करतात. काव्याच्या मनाची त्यांना काहीच हे नाही आहेत. इकडे काव्या नंदिनीशी बोलायला जाते, पण बाबा तिला काही बोलणार तेवढ्यात तिकडनं आरुषी त्यांना नका बोलू असं सांगते. काव्य म्हणते की ताई तू तू हवं तर भांड माझ्या बरोबर, जाब विचार मला, तू तू वाटलंस तर तू कानाखाली मार तुझ्या हातांनी, बोल ग. इकडे नंदिनी म्हणते की आरुषी आई कधी येणार आहे? नंदिनी म्हणते की येणार नसेल तर तसं सांग स्वयंपाकाची तयारी करायला. आरुषी म्हणते की ताई अगं, आणि इकडे नंदिनी उठून जाण्याचा प्रयत्न करते पण काव्या तिला थांबवते आणि म्हणते की थांब ताई. काव्या म्हणते की नको जाऊस ना. काव्या म्हणते की एकदा बघ ना तुझ्या काव्याकडे, तुझी काव्या मुद्दाम नाही ना ग करणार हे सगळं. काव्य म्हणते की मला माहिती आहे की माझ्यामुळे तुझ्या विश्वासाला तडा गेलाय ग ताई. काव्य म्हणते की पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ग ताई, हे सगळं मी मुद्दामून नाही केलं ग. आणि काव्य म्हणते की तुझी ही अवस्था मला बघायची नव्हती ग, म्हणून मी केलं ग हे सगळं. काव्या म्हणते की तुझ्या चेहऱ्यावरच्या अश्रूंचं कारण मला नव्हतं व्हायचं ग ताई. काव्य म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी लपवून, तुझ्यापासून लपवून मी कशी जगत राहिली हे मला माहिती आहे ग ताई, माझं मला माहिती आहे. बघा प्रेक्षकांनो, काव्य म्हणते की ताई तू प्लीज माझ्याशी बोल, भांड माझ्याशी, हवं तर मला मार, हवा तर सगळ्या गोष्टींचं सोड माझ्यावर देऊन मोकळी हो ग ताई, तू प्लीज प्लीज बोल ग ताई, प्लीज माझ्याशी बोल ना ताई, प्लीज बोल ना ग. बघा प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा बिचारा सुद्धा टेन्शन मध्ये चक्रा मारत असतो आणि इकडे ही काव्य म्हणते की असं दगड चेहऱ्याने नको ना ग बघू ताई, माझ्या समोर माझा श्वास अडकतोय ग. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा बसलेला असतो आणि त्याला अचानक नंदिनीचा आवाज येतोय की जीवा जीवा, आणि म्हणूनच तो बाहेर येतो आणि बघतो तर काय कोणीच नसतं. इकडे काव्या म्हणते की ताई बोल ना ग, बोल ना ग ताई, बोल ग. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीच्या हातातलं ते वॉच सुद्धा आवाज करत असतं, टिंग 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 टिंग. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाचं पण वॉच तसंच आवाज करत असतं, टिंग 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 टिंग. आणि बघा इकडे जीवाला आनंद होतो आणि ते जीवा म्हणतो की भीप वाढली, याचा अर्थ असा होतो की ती मला मिस करते आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे ते वॉच बीप बीप करायला लागलं तर जीवाला आनंद होतो आणि ती म्हणते की हा नंदिनी मला मिस करते. जीवा म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता तिच्याकडे गेलं पाहिजे, मला जाऊन तिच्याशी बोललं पाहिजे. जीवाचं म्हणणं असतं की ती मला नक्की माफ करेल. हा, आणि इकडे हा बघा प्रेक्षकांनो, हा नंदिनीकडे जाण्यासाठी खाली उतरतो पण तेव्हाच तो बघतो की इकडे मानिनी काकू आणि रम्या हे दोघेही पार्थ दादाच्या खोलीबाहेर त्याला आवाज देत आहे. रम्या म्हणते की मामीला खरंच खूप त्रास होतोय ना पार्थ, खरंच दरवाजा खोल ना प्लीज, दार उघड पार्थ. आणि हे प्रेक्षकांनो जीवा ऐकून घेतो आणि इकडे जीवा म्हणतो की आई रम्या तुम्ही काय काय झालं, असे दादाच्या रूम बाहेर असे का उभे आहात. बघा प्रेक्षकांनो, आता इथे रम्याचा ऍटिट्यूड. रम्या म्हणते की हे तू विचारतोय. रम्या म्हणते की अरे तुझ्यामुळे आणि त्या पार्थमुळे, काव्यामुळे पार्थने स्वतःला कोंडून घेतला आहे. आणि जीवा म्हणतो की काय. रम्या म्हणते की मी आणि मामी कधीपासून त्याला हाका मारतोय पण 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 तो काही रिस्पॉन्सच देत नाहीये. आणि इकडे पार्थ आवाज देते आणि जीवा म्हणतो की मी बाबांना बोलवून घेऊन येतो. मानिनी काकू म्हणतात की बाबा नाहीये, नाही तर मी बोलवलं नसतं का. मानिनी काकू म्हणतात की पिहूला बरं वाटत नाहीये, तिला ताप चढला म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलेत तिला. जीवा म्हणतो की अगं मग इतका वेळ तुम्हाला का नाही बोलवलं. बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनी काकूंना हा बाजूला करतो पण तेवढ्यात ही रम्या त्याला तिथून घेऊन इकडे बाजूला आणते आणि जीवा म्हणतो की रम्या. बघा प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते की बास कर आता, हा बास झाला नाटकं तुझी. अरे पार्थ बद्दल तुला काळजी वाटते, हा दिखावा तर अजिबात करू नकोस. रम्या म्हणते की इतक्या दिवसात तुझ्या भावाचा विचार केला का रे तू. रम्या म्हणते की पार्थने या घरात सगळ्यात जास्त जीव कोणाला लावला. रम्या म्हणते सांग ना, सांग. तुला आणि त्या काव्याला, आणि तुम्हीच दोघांनी त्या बिचाऱ्याला आयुष्यभराची जखम दिली आहे. आणि बघा इकडं मानिनी काकून रडून रडून काय हाल केले ते. आणि बघा प्रेक्षकांनो, हे कोण बोलता आहे, ती रम्या. रम्या म्हणते की त्याच्या सगळ्या भावना चिरडून टाकल्यात तुम्ही. आणि इकडे जीवा काही बोलणार तेवढ्यात रम्या म्हणते की बास, काही बोलूच नको तू. रम्या म्हणते की कारण या सगळ्यासाठी ना पार्थ एक वेळ तुम्हाला माफ करेल, पण या घरातलं
कोणीतरी कधीच कोणीही तुम्हाला माफ करणार नाही. बघा प्रेक्षकांनो, हे कोण बोलतंय ते. मानिनी काकूंना तर सगळं माहीतच होतं आणि राहिलंच कोण माफ करायला. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. बघा प्रेक्षकांनो, अजून याने दार उघडलेलंच नाही. इकडे मानिनी काकू हाका मारून बेहाल झालेले असतात. ते म्हणतात की पार दार उघडणारे, आम्ही केव्हाचा हाका मारतोय ना रे तुला. इकडे रम्या म्हणती जीवाला, तुझ्यामुळे जर पार्थला काही झालं ना, मी तुला सोडणार नाही जीवा. ही कोण न सोडणारी प्रेक्षकांनो. बघा प्रेक्षकांनो, इकडे बाबा सुद्धा नंदिनीला म्हणतात की मी तुझी साथ सोडणार नाही, पण त्या काव्याला मी कधीच माफ करणार नाहीये. बघा प्रेक्षकांनो, आता पार्थने दरवाजा उघडलेला दिसतोय आणि पार्थ आणि रम्या गाडीमध्ये बोलत असतात. रम्या म्हणते की पार्थ, तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना. रम्या म्हणती मग तुझ्या मनात जे काही असेल ना ते अगदी मन मोकळ्यापणाने बोल. पार्थ म्हणतो की रम्या, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. बघा प्रेक्षकांनो, इकडे तर पार्थचा प्रेमावरचा विश्वास उडाला होता. मग हा रम्याला असं का बोलतो आहेस